जीवन किती विचित्र आहे. वाईट वागलं तरी त्रास आणि मर्यादा सांभाळण्यात तरी त्रास. आणि याला संसार म्हणतात. संसार म्हणजे काय? मुलं शिकली तरी त्रास आणि न शिकली तरी त्रास. न शिकली तर का त्रास? काही करत नाहीत म्हणून त्रास. आणि शिकल्यानंतर इतकी शिकली की सोडून परदेशाला निघून गेली, मेला तरी हजर नाही. अर्थ कळला का? असली तरी त्रास, नसली तरी त्रास. याचा सिद्धांत एक लक्षात घ्या. जीवनच सुखदुःख मिश्रित आहे. सुखदुःखाच्या अवस्थेमध्ये जो समानतेने चालतो, समत्वेने चालतो, त्यालाच राम म्हणावं. सुख पेलतो, दुःख नाही पेलत. नाही का? नाही पेलत. पण सुखदुःखाच्या अवस्थेमध्ये जो आपली वृत्ती भंग होऊन देत नाही, त्यालाच राम म्हणावं. म्हणून जगाने कैकेयीची निंदा केली, पण रामचंद्र प्रभू म्हणाले, अहो तिचं किती माझ्यावर जीव आहे, तिच्यामुळे मला नावलौकिक प्राप्त होणार आहे. आणि कथा काल कुठपर्यंत आली? भरत आणि रामचंद्र प्रभूच्या आणि पादुका सिंहासनावर बसवल्या. वशिष्ठांनी सांगितलं तू बस. त्याचं अंतःकरण बघितलं. ते म्हणले मी बसणार नाही, माझ्या रामरायाची गादी आहे ती, मी एकच करीन, रामाच्या पादुका बसवीन. म्हणून रामाच्या ठिकाणी ज्याची अत्यंत प्रीती, अत्यंत भाव, म्हणून भरत हा भाव, रमण रूप हा राम, लक्ष हा लक्ष्मण. आणि अंतःकरणामध्ये, शरीरामध्ये, जीवमात्रामध्ये जे विकार आहेत, जे शत्रू आहेत, त्यांचं हरण जो करतो तो शत्रुघ्न. रामाच्या पादुका बसवल्या. कैकेयीला बरं वाटलं नाही, मिरवायला मिळालं नाही. तिला राजाची आई म्हणून मिरवायचं होतं, नाही मिरवायला मिळालं. झोप नाही लागली. झाली जन निवृत्ती, पूर्ण प्राप्त मध्यरात्री. कैकेयी येऊन या भरता प्रती, बोले उपपती ते ऐका. ऐक म्हणाले, अरे तुला काही कळतं का नाही? उठोन या पुत्रासी, कैकेयी बुद्धी सांगे त्यासी. राम गेला वनवासी, तू का करीसी शोक त्याचा. अरे तुला कसं कळत नाही? गेला तो गेला वनामध्ये, तू का त्याच्या नावाने रडतोयस? अरे मी तुझ्या करता एवढी खटपट केली, मंथरेने मी मिळून एवढा कट कारस्थान केलं, आणि तुला त्या रामाकरता रडायला काय झालं? उठवून या पुत्रासी, कैकेयी बुद्धी सांगे त्यासी. बुद्धी नाही, दुर्बुद्धी. बुद्धी कसली सांगे? हो, पण काय असतं एक लक्षात आलं का तुमच्या? जी वाईट चालीची माणसं असतात त्यांना दुर्बुद्धी हीच बुद्धी वाटते. माणसं कशी गंमत आहे की नाही? आपल्याला वाटते दुर्बुद्धी, त्याला वाटते दुर्बुद्धी नाही. पिणाऱ्याला दारू वाटतच नाही, त्याला वाटतं ड्रिंक. पिण्याला कधी वाटते दारू? दारू वाटलं तर पिणारच नाही. तो म्हणतो तुम्हाला काय माहितीये? त्याला जर वाटलं की याच्याने मी नष्ट होईल तर पिणार नाही. म्हणून कुणाला काय वाटतं हे वर्म आहे. म्हणून बुद्धी सुद्धा इथे शब्द गमतीचा वापरला. बुद्धी नाही, दुर्बुद्धी सांगते, पण तिला वाटतं मी बुद्धी सांगते. कैकेयी बुद्धी सांगे त्यासी, राम गेला वनवासी, तू का करशी शोक त्याच. रांडेवे बायलीची आपरी. अरे 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 अरे, आता सता रांडव झाली. रांडव म्हणजे विधवा. नाथाने इथे लिहिले काय झालं. पण ती त्याला काय म्हणते माहितीये का? अरे विधव्या बाई सारखा रडतोयस काय? अरे रांडव मी आहे का तू आहेस? रडायला पाहिजे मी, तो तर रडतोयस तू. अशी आई जर सगळ्याला मिळाली, नाही आई नाही वैरीनच. हो, आई नाही वैरीनच. मला वाटतं गदी माडगुळकरांनी लिहिलंय, माता न तू वैरिणी.
त्याने आपल्या त्या रामायणामध्ये वर्णन केलंय, माता न तू वैरणी, अरे तू माता नाहीस, माझी वैरीण आहेस. बघा, रडता न लाजसी सबे माजारी, उठी वेगी धूर करी अयोध्येचे करी निजराज्य, मुख्य ज्येष्ठाचे निजराज्य, निजराज्य ते म्या संकटे साधिले तुझ, सेखी तुझ माझी नमने ओज, नाससी भोजवना जावया. अरे तुला काही अक्कल आहे का नाही? तो गेला म्हणून तूही वनात निघालास काय? तुला डोकं आहे का काय? अरे तुझ्या करता मी किती कटपट केली, आयुष्य सरल्या निमाला पिता, पितुराज्ञा वनवास रघुनाथा. आणि तुला काय वाटतं बापाचं आयुष्य संपलं, मेला, अशी असावी बायको? नाही, कशी असा काय? काय गंमत आहे नाही का? काय म्हणते ती? अहो असं मी माझ्या डोळ्याने सुद्धा बघितले बरं का. अहो काय जायचं, मी आधी गेले असते तर काय, ते आधी गेले काय त्याच्यात. म्हणून मला एक माणूस गेल्याचं दुःख वाटण्यापेक्षा गेल्यावर रडायला कोणी मागे नाही याचं दुःख जास्ती आहे. काय याच्यावर प्रवचन असतं ना ज्ञानेश्वरी, तो खूप लांब लचक सांगितलं असतं. पण आता मग रामायण तसंच सांगून राहतं. हे मधल्या कथा मी एकच ठरवलंय, जास्ती मध्ये पूरक तुमचं सांगायचं, उगीच जास्ती कथा सांगायच्या नाही. मग रामायण बाजूला राहतं. मग लोक असं म्हणतात 75% इतर आणि 20% रामायण आणि 5% मधला मसाला. तसं करायचंच नाही. इथे येईल ते फक्त रामायण येईल आणि म्हणून तुमच्या पुढे फक्त रामायण सांगतोय. आयुष्य सरली आणि मला पिता, अरे आयुष्य झालं बाप मेला तुझा, आयुष्य होतं तितकं किती राहायचं. तुमचा बाप मेला आणि तुम्हाला जर कोणी मिळलं म्हटलं अरे मरायचाच होता, मेला की एवढं राहायला काय झालं, कसं वाटेल? हे दुसरं कोणी म्हटलं तर वाईट, ही बायकोच म्हणते. किती दुःखाची अवस्था आहे बघा. अरे तो वनवासाला गेलाय म्हणजे उगीच गेला नाही, बापाची आज्ञा पाळली आहे त्याने. तू दोष का घालीसी माझ्या माथा, अरे मी पाठवला नाही तरी बापाची आज्ञा पाळली. किती वकिली पॉइंटचा आर्ग्युमेंट करते बघा. कसा आर्ग्युमेंट करते? अहो त्यांनी बापाची आज्ञा पाळली, मला का दोष देतोस? मुळी लागोनी संसारी, सापत्न ते तव मुख्य वैरी, ते तुझं सांगेल निर्धारी. वेदशास्त्री संमत सापत्न्या माझी अतिप्रीती, काहीच नाही वेदशास्त्री. भरता तू तव सौभाग्यपूर्ण, भाग्ये वनवासी येला लक्ष्मण. वा वा वा. काही भरताच्या भाग्याचं वर्णन करते. ती म्हणते अरे तो राम तर जाऊ देच, त्याला बापाने पाठवला, पण तुझं भाग्य थोर, कारण तो जायचा होता, लक्ष्मणाला काही आज्ञा नव्हती. राज्य जावे कनिष्ठासी आणि ज्येष्ठासी धाडावे वनवासी, अशी आज्ञा होती. पण तुझं भाग्य थोर, नाही तर तो लक्ष्मण इथे राहिला असता तर त्यांनी तुझ्याशी मारामारी केली असती. तुझं भाग्य थोर म्हणून तीही किटकिट संपली. काय बघा, मी सांगे हित देखोनी, तू होई मुख्य राजा संपूर्ण, युवराज करीने शत्रुघ्न, माझे वचन प्रतिपाळी, ऐकोनी मातेचे वचन. भरता कोपाला संपूर्ण, कोपा माझी आली रुधन, अति उद्वग्नानुतापे. कैकीचं वाक्य ऐकलं आणि मोठ्या मोठ्याने रडू लागला. बाप गेल्याचं दुःख, दोघं भाऊ वनात गेल्याचे दुःख, आणि देवाने माझ्या वाटणीला अशी वैरीण का पाठवली याचं दुःख जास्ती होत. कशी हिला आई म्हणू? ही आई आहे का? हिला आई म्हणण्यासारखी तिची लायकी तरी आहे का? देवा माझ्या वाटणीला काय रे पाठवलंस? ही आई असली. घायावरी म्हणजे लाता, तैसा पाडू झाला भरता, तो तव नवेसी माझी माता, पाप रूपता तू पूर्ण. अरे तू माझी आई नाही आहेस. घायावरी हाणी गेला आता म्हणजे अर्थ समजला का? एखादी जखम व्हावी आणि त्याच्यावर कोणीतरी हाडावं म्हणजे ते जसं जास्ती लागतं. आता इथे मारलं तर लागणार नाही, पण मला इथे जर काही लागलेलं असेल त्याच्या जर मारलं, अरे 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 लागलंय. तसं भरताला पहिलीच जखम झालेली, बाप आणि भाऊ वनवासाला गेल्याचे, आणि त्याच्यात आई अशी. कसं घायावरी हाणिजे लाता, तैसा पाडू झाला भरता, तू तव नवैसी माझी माता,
पाप रूपता तू पर्ण निजपती निमाल्याचे तुझं. अरे स्वतःचा मालक गेला, तुला यत्किंचित दुःख नाही. तुझे ऐकोनी हा वचनार्थ म्या द्वेषावे रघुनाथा. अगं कसं सांगतेस, रामाचा द्वेष करू? रामाचा द्वेष म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या अंतरात्म्याचा द्वेष. समजून घ्या रामायण. कथा तर तुम्हाला माहिती आहे, पण हे मधलं समजलं पाहिजे, अध्यात्म. आणि माझी निश्चित खात्री आहे अनेकांची रामायण या भरतभूमीमध्ये निर्माण झाली, पण नाथबाबांचं मराठीतलं रामायण अतिसुंदर, कौतुक बघण्यासारखं आहे त्या रामायणातलं. जळ तुझे काळे मुख श्रीराम सुखादी दिले दुःख, तुझे मद नाही सुख जगासी असुख तुझे वंदू नये निज माता, या लागी चुकलीसी घाता वधू नये. अरे शास्त्र असं सांगतं की आईला मारू नये म्हणून तू वाचलीस, नाही तर तुझे आतापर्यंत 2 तुकडे करून गटारात फेकून दिली असते, शिल्लक ठेवली असती का तुला? तुझे नि माझं दुःखावस्था श्री रघुनाथा बिघडले, तुझं पाहता सन्मुख मज दाटले परमत, नको दाऊ काळे मुख निंदे निशेष अतिदुष्ट. निंद्यास अतिदुष्ट आहेस, तुझं काळ तोंड मला दाखवू नकोस. भरते कापो कोपोनिया भारी निर्भत्सनु नानापरी, कैकई घाली बाहेरी तिचे करी अति दुःख. बाहेर काढले हो बाहेर माझ्या महालाच्या, जिचे अंतरला राघव माता नव्हे महालाव, जगनिंद हिचे नाव दुःख ओतीव कैकई. श्रीराम भरताचा पिंड एक, काल सांगितलं भरत आणि रामाचा पिंड एक असल्या कारणाने अहो ते वैरी कसे होतील? काय जे पिंडाचे नाहीत ते लक्ष्मण आणि राम इतके जर सख्य, रामाचा पिंड आणि भरताचा पिंड अर्धा पिंड म्हणजे भरत. भिन्न भिन्न पिंडे निजोत्पत्ती, गरुड स्पर्शा वैर प्राप्ती, सौमित्र भरत आणि शत्रुन चौथा दान रघुनंदन, ऐसिया एकात्मता अतिप्रीती, भेटो पाहे श्रीराम मूर्ती, उदय होता जिगबस्ती निज गमनार्थ उद्धत. शेवटी आईला हाकलून दिली. बघा मी दोन्ही बाजूने रामायण सांगतो. मुलांनी असं वागू नये की शेवटी बापाने म्हणावं काडी लावायला सुद्धा मला येऊ नकोस, असं मुलांनी वागू नये. अशी उदाहरणं बघितली की नाही? आई बाप मला सांगतोस पेटवायला सुद्धा येऊ नकोस, घरात पडून राहू, वास आल्यानंतर म्युन्सिपाल्टी उचलून नेईल. तुझा हात लागण्यापेक्षा तुझं तोंड बघायला नको. मुलाने असं वागू नये आणि आई वडिलांनी असं वागू नये, कळलं? आई वडिलांनी सुद्धा मुलांच्या बाबतीत, आपल्या सुनांच्या बाबतीत इतकी टोकाची भूमिका घेऊ नये, हेही लक्षात घ्या. एक महत्वाचं सांगतो पुढे जातो. तुम्हाला म्हण माहिती आहे, टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने वाजते, बरं का? आई वडिलांनी सुद्धा जेव्हा एखादी दुसरी मुलगी आपल्या घरात येते तेव्हा हेच समजावं, आता इथून पुढे ही आपली मुलगी आहे म्हणून समजावं. तुमच्या मुलीने स्कर्ट ब्लाउज घातलेले चालतात, पंजाबी घातलेले चालतात, आणि सुनेला जाच का? तुमच्या मुलीने घातलेले चालतात, अलीकडे सगळेच घालतात. तिला कॉलेजमध्ये जायचं असतं, घातलं म्हणून कुठे बिघडलं. आणि तिच्यापेक्षा 1 वर्षाने लहान आहे सून. नांदायला आलीस पदर घे, नाही तर नीट कपडे कर. एवढं कशा करता जाच? थोडंसं जरा मन मोकळं ठेवा, म्हणजे तुमच्या घरात हे रामायण घडायचं नाही. काय म्हटलं मी? हे असलं रामायण घडायचं नाही. पुढचं सांगू का? हे रामायण इथपर्यंत थांबलं तर बरं, पुढे महाभारत होईल. पुढे काय होईल? त्या रामायणाचं रूपांतर महाभारतात होईल. म्हणून ही कथा शिकण्यासारखी आहे. भरतासारखा मुलगा आपल्या आईचं काळ तोंड बघायला तयार नाही का? याच्यात काय भरताचा दोष आहे?
तसं इथे अनेक असतील की जिथे मुलांचा दोष नसतो पण आई वडिलांचा दोष असतो. इथे अनेक असतील की आई वडील अत्यंत सज्जन आहे आणि मुलांचा दोष असतो. म्हणून दोघांनी नीट वागा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर संसार सुखाचा, नाही तर काय उपयोग आहे. अरे काय पैसे टक्के घेऊन बघितला आहे ते सगळं ठीक आहे, हा शेवटी समाधान पैसा देत नाही. एक सांगू का, पैसा प्रतिष्ठा देतो आणि ज्ञानेश्वरी समाधान देते. काय भागवत समाधान देतं, नाथांचं रामायण वाचलं तर समाधान मिळतं, बाकी काय प्रतिष्ठा मिळते. वशिष्ठ येऊन आपण पाहय भरताचे मुन पुत्र धर्माचे लक्षण निज वचन बोलत तुम्ही तव चौघे. वशिष्ठ सांगू लागले, वशिष्ठा तुझं कैकई हरिके झाली रांड, जळो तिचे काळे तोंड, वनवासाचे पाखांड त्यासी वितंड वाढवेल, कैकी केवळ पै नष्ट. हे सांगतायत बाबा असं बोलू नकोस. ते म्हणले ऐकोनी वशिष्ठाचे वन, भरत पडला मूर्छापन्न, दीर्घ पडले अरे म्हणे तू राज्यावर बस. वशिष्ठा तुझं करीतो न मन, किती पासी माझे मन. अरे एकदा मी सांगितलं ना की मला राज्याभिषेक नको आहे. वशिष्ठा किती माझं मन पाशील रे. आता कोण कोण मला किती दुःख देणार, तुम्ही किती दुःख देणार आता. अरे गुरुराया तूही माझं मन पाहतोस, माझी परीक्षा पाहतोस. मला रामा इतकं जीवनामध्ये दुसरं काही प्रिय नाही आहे. श्रीराम सांडोनी वरा जरी बैसोल अभिषेचनी, तरी मी आज आलो मद्यपानी मात्र गमनी अतिनिष्ठ. अरे 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 तुला सांगू वशिष्ठ कुलगुरु, अरे मी जर राज्यावर बसतो तो मात्र गमनी झालो, मद्यपी झालो. म्हणोनी चरणी ठेविला माथा, एथोनी मागुती गुरुनाथा, राज्याभिषेकाची कथा मद सर्वथा न पुसवी, ऐकोनी भरिताचे वचन, वशिष्ठ झाला सुख संपन्न, हृदय धरिला लुंगणाती सज्ञान, तुझ्या सवे घेऊन माता, भेटी येईन मी रघुनाथा. चल बाबा तुझ्या बरोबर मी रघुनाथाच्या भेटीला येतो. सद्गुरु झाला सुप्रसन्न, भरते त्राटले निशाण, सेना सन्नद्ध कर संपूर्ण, शीघ्र गमन वनवासी. झालं सगळ्यांना आनंद झाला. दौंडी पिटली, निशाण. आता मोठा छत्रपती राजा, त्या निशाणाच्या खुणा होत्या. निशाण पेटल्यावर कळलं सैन्य सज्ज करायचंय आणि सांगितलं निघाला. सगळे निघाले. होईल श्रीराम दर्शन, उद्यमी चालले सोन संपूर्ण, उभय लोभी ठेवून मन निघाले जन. सगळे निघाले. वाणी सिद्ध केला पसारा, सोने सोनार सोवनी सोनार जोशी, जे जे होते ते निघाले. चाललेल्या पक्वान परवडी, गवळी खिरारे थोक, गवळी निघाले दूध घेऊन. पुत्रा लागी द्याव्या माता, स्त्री पुत्रा लागी निघे माता, पुतण्या लागी धावे चुलता, शिरगुनाथा पहावया. सुतार शस्त्रकर रजुकर, मार्गी विकार होईल अपार, घेऊन या पायतणाचा भार. हे आमच्या माऊलीच्या सोहळ्याबरोबर बघायला मिळतं. काय ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा निघतो की नाही, हे सगळे असतात बरोबर. काय दुकानदार अमके तमके कोण नाही असं काही नाही. तसं इथे राम निघाल, सकुटुंब निघाले समस्त, भाडे न मिळे ते ता अर्थ, एक म्हणती निघा त्वरित दूर भरित अंतरला. घरी रावण न राहे कोणी, येती एरा एरा रुसोनी, श्राम पहावयान नयनी उल्हास मनी सर्वांच्या. अतिशय सर्व घरी कोणी राहायला तयार नाही. हे म्हणतात तू राहा, कोणी म्हणतात म्हातारीला अगं तू म्हातारी घरी राहा, तुला चालता येणार नाही, बस गप, हा तुझ्यापेक्षा नीट चालीन, हा मला सांगू नको गप्पा, तू राहा. काय मला राहा म्हणतोस, मग तुला राहायला काय झालं, तू राहा. निघाले तुझ्यांचे संभार, अवघ्या भाडे करू नेले गाडे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा भाड्याच्या गाड्या मिळत होत्या. काय सगळे भाडे करू गाड्या विड्या झुपून, बैलाच्या गाड्या घोड्याच्या गाड्या निघाल्या थाटून. निघाले तुझ्या संन्याशी चालले अपार, नागवी चालले दिगंबर, श्रीराम मंदिर पारवा श्वेतवारू युक्त रथ, सुंदर पांढरा शुभ्र घोड्याचा रथ आणि त्याच्यावर भरत बसलेला आहे. पालिके माझी वाऊनी कौसल्या सुमित्रा पालख्या घेतल्या आणि पालख्यामध्ये कैकेयी आणि सुमित्रा दोघी बसलेल्या आहेत. फक्त जात नाही कोण,
कैकईनेची निशेषी तिथे झाले परम दुःख. रामना रावो भरत ही देख काळे मुख केवी धावू. अतिशय तिला वाईट वाटलं. भरत म्हणला येऊच नकोस, येऊच नकोस. काय रामाला तुझं दर्शन नाही, पण तुझं भाग्य नाही की रामाचं दर्शन तुला व्हावं. येऊच नाहीस. आणि अतिशय दुःख वाटलं. मग जरा कळू लागलं रामही गेला आणि भरतही गेला. एक सांगू का, राम जसा गेला तसा त्याच्या मागे भाव पण गेला. राम गेला त्याच्या मागे भावही गेला. अहो रामाला मानत नाही याला का भाव म्हणावा का? जेव्हा रामाबद्दल मनामध्ये शंका निर्माण झाली तिथेच भाव त्याच्या मागे निघून गेला. अतिरथी महरथी 60 सहस्त्र भूपती सगळे निघाले. कैसा राजलो बदुर्गर सख्या बंधू पडिले वैर भरत सजूनिया भार श्रीराम मारू जातो. इकडे काय झालं, हे निघाले सगळे. आणि चतुरंग सेना भार चालिलात आले भागीरथी तीर देखोनी भरताचा भार गुहक थोर क्षोभला. यमुनेच्या तीरावर सगळा हा मेळा उतरला, सैन्य उतरलं. गुहकाला वाटलं अरे म्हणे आता त्याचं काही चुकलं नाही. त्याला वाटलं जशी आई तसा बेटा. काय जशी आई आहे तसं पोरग आहे. काही काही हुंडा दिला नाही म्हणून माया आई आणि मुलगा दोघी म्हणून जाळतात, कळलं का? ती घासले तडाबे देत हा काडी लावतो. ही सध्या उदाहरणं रोज घडतायत, पेपरमध्ये सुद्धा रोज येते. तेव्हा इथे त्याच्यात वाचलं म्हणून काही नवीन आहे अशातला काही भाग नाही. इथे तेच वाटलं जशी आई तसा मुलगा. आता काय कशा करता निघाले. बाप तर गेला. कैसा राजलोभ दुर्घर. राग आला भरताला. अरे कसला राजलोभ हा, कसला संपत्तीचा लोभ हा. अरे गेला तर जाऊ दे, निवांत राहिला तिथे तो चित्रकूट पर्वतावर. आणि हा का निघाला? जाऊन देत नाही म्हणे. रामच खरा आमचा राजा, याला जाऊन देत नाही. सख्या बंधू पडिले वैर भरत सजोनी भार श्रीराम रामचंद्रा मारू जातो. माझा स्वामी रघुनाथ याचा कृपा हे घात. रणी विभांडीन भरत सैन्य समस्त छेदीन. भरताला ठार करीन मांडून, सबंध सैन्य खलास करून टाकीन. श्रीराम माझा माता पिता, श्रीराम माझा श्रीराम सद्गुरु निजात्मता. त्याचा करावयागात ससैन्य जात असे भरत. भरत धावला त्याचा घात करण्याकरता. राम भक्त मी सत्य, मी श्रीरामाचा मेटकरी ठेवला असे गंगातीरी. भरत येऊनी कैशा परीत परतिरी उतरेल. बघू कसा जातो परीकडे. श्रीरामाच्या निज कार्यार्था निश्चेस वेचिन जीवता. भरता सांगती सैनिक उद्धासी आले गुहक. भरताला सैनिकांनी सांगितलं हो म्हणले महाराज हे सगळे लढण्याकरता आलेत शस्त्रास्त्र घेऊन. राजाने मला रिशेस आम्हासी परका झाला गुवक. भरताला मोठं वाईट वाटलं. अरे राजा गेला, राम गेला, बरोबर आमचा हा मांडली काय. आणि तो सुद्धा आम्हाला परका झाला का. काय झालं, किती वाईट घडलं हे. गुहक बाकुडे ते किती. आता भरत तो भरतच. तर म्हणले हा गुहक मारतो म्हणतोय पण याची किंमत काय. अहो शेवटी रामाचा अंश होता तो. एका क्षणात त्याला खलास करून टाकेन. विचारे बोलिला भरत गुहक रामाचा अत्याप्त. त्याचा ने घेता व्रतांत युद्ध कदनार्थ बुद्धी. कळलं का काय बुद्धी सुचली. त्यांनी बाण घेतलाय, त्यांनी तलवार उगारली आहे, पण तसं युद्ध करू नये म्हणून पहिल्यांदा दुसऱ्याची बाजू समजून घ्यावी. आणि समजून घेतल्यानंतर आपली तलवार उपसली तर हरकत नाही. पण आपण बाजू न समजून घेता जेव्हा तलवार उपसतो तेव्हा त्रास होतो. तुमच्याकडे तलवारी नाहीत पण शब्दाच्या आहेत. काय कृतीच्या आहेत नाही का. त्या आपण एकमेकावर उपसल्याशिवाय राहतो का. माझं म्हणणं जरूर पडलं तर जरूर उपसा, पण काय घडलंय काय नाही नीट चौकशी. किंवा आपल्या डोक्यात येईल ते खरं नाही का. हा सासूने सांगितलं दूध आण. आण म्हटल्यावर ती तरी काय करणार. दूध ओतू गेलं होतं, सांडलं होतं. ती म्हणली आणते. आणते का. आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत यायला एवढा वेळ.
ते म्हणले सासूबाई हा, आणि बोलायला लागली फाड 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 फाड. ती म्हणली ऐकून तरी या. अहो मगाशी दूर सांडलं आणि निम्म मांजराने खाल्लं, आणून देते की मी, माझ्या का गाठचं द्यायचंय, तुमच्याच बोराचं. जरा समजून घ्या. काय म्हटलं मी, हा खरंच झाकून देत नसेल तर मग जा भांडायला. खरंच टोप झाकून ठेवलाय आणि तुम्हाला देत नाही, काढा तलवार. काय पण सगळ्यांना बरं वाटते काळा. हो माझं म्हणणं काय, नीट समजून तरी घ्या ना. ती काय बोलते, तू काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय, सासू काय, सासरा काय, बाप काय, मुलगा काय, बहीण काय, भाऊ काय, शेजारी काय, पाजारी काय. अहो जरा समजून घ्या, नाही का. समजून घेऊन तलवारी काढा, पण न समजून घेता. भरत भाव आहे, तो म्हणतो ठीक आहे, अरे याला हाणायला काय वेळ लागतो, पण जरा थोडंसं समजून घेऊ, विचार करू. सद्गुरूचा द्वेष करी तोच आमचा मुख्य वैरी. माझा स्वामी वनवासी सबळ बळे तू मारुपासी. हेची वैराम्मा तुम्हासी अतिउद्धासी कारण. अरे बाबा तुझ्या माझ्यात काय वैर, अरे काय वैर वैर म्हणून काय विचारतोस, आणखीन कसला वैर पाहिजे, आणखीन कसला वैर पाहिजे. अरे माझा स्वामी माझा सद्गुरु श्री राम आहे, त्याला तू मारायला निघालास, हेच तुझं आमचं वैर. ऐकोनी गोगाचा वचनार्थ रथावरुनी पडला भरत. असा रथावर बसला होता, हे शब्द ऐकल्याबरोबर असा कोलमडून खाली पडला भरत. त्याला असं वाटलं काय माझ्या वाटणीला आलं, काय माझ्या वाटणीला आलं. अरे याला वाटावं मी मारायला निघालोय. एका आईने इतकी चूक केली आणि जगाची माझ्याकडे बघायची दृष्टी सुद्धा पालटली. किती दृष्टी पालटली. आणि एवढा मोठा योद्धा रामाचा भाऊ रथावरून खाली कोलमडून पडला. रथावरी पडला भरत दुःखे गडबडा लोळत. वचने प्राणांत ओढवला. भरत म्हणे गुहकासी वेगी कधी वधी माझी पापी असी. अरे गुहका तुझं म्हणणं बरोबर आहे, घे ती तलवार आणि उडव माझं डोकं. खरंच आहे, पापीच आहे मी. का गेलो मी मातुळ, आजोळी का गेलो. हे दुःख माझ्या वाटणीला का आलं. रामाला सोडून विषयात अडकलो म्हणून. तसं विचार करा, रामाला सोडून विषयात अडकाल तर हेच वाटणीला येईल. सिद्धांत काय आहे, रामाला सोडून विषयात अडकाल तर हे दुःख वाटणीला येईल. कैकई राजलोभ थोरी तिने मी केलो रामाचा वैरी. तिचे निंद चराचरी दुःख सागरी. जे श्रीरामासी स्वये द्वेषी त्यासी उतरती तिनी मसी. ते कैकई अर्धवाची मसी माझ्या मुखासी लागली. मशी म्हणजे काळ, मस मस. आपण कंदील पेटवतो की नाही आणि असं काजळी धरते ती. काय झालं म्हणाली, हिच्यामुळे तेने मी झालो काळ मुख. मुख दावू न शकेलो का. कैकई दिधले परम दुःख कोणासी गुहका मी सांगू. गुहका करीतो तुझे चरण धरितो तुझे वेगी सांडोनी निर्वाण बाण. अरे मी तुझ्या पाया पडतो आता ही निंदा माझ्याच्याने ऐकवत नाही. आता हे जे लोक माझ्याकडे हेटाळण्याने पाहतात ते मला सहन होत नाही. घे बाण, मार मला. ऐकोनी भरताचे वचन गोके घातलेलो टांगण. मस्तकी धरडे पडिले अलिंगणात याप्ता. दोघासी प्रेम पूर्ण नयनी स्वानंद. आणि मग जेव्हा भरताची भूमिका कळली, गुहक त्यांचा मांडलिक होता, पायावर लोटांगण घेतलं. भरता माझं चुकलं रे बाबा, माझ्या नाही लक्षात आलं. काय मला असं वाटलं आता हे एवढं सैन्य घेऊन का निघाले. अरे बाबा मी सैन्य घेतलेलं नाही, मी कुणाला माझ्या बरोबर या म्हटलेलं नाही. हे आपोआप निघालेत. ही एवढी गर्दी ती दिसते, ते सगळे रामाच्या दर्शना करता आतुर थई छू मुख जोवानी. आतुर थई छू मुख जोवाने. हे कृष्णाला म्हणते पण अर्थ तोच. घेर आओ नंदलाला नंदलाला. घेर आओ नंदलाला आतुर थई छू मुख जोवाने. तुझं मुख बघण्याकरता सगळी प्रजा आतुर झाली होती.
दोघासी प्रेम पूर्ण नयनी स्वानंद जीवन उल्हासोनी गुहक जाण काय आपण बोलित गोकासी सांगे सुमंत राज्य देता न गे भरत. अरे राज्य दिला तरी तो घेत नाही, तू का म्हणा ऐकोनी सुमंताची गोटी भरताचे प्रेम देखोनी दिठी गोके चरणे घातली मिठी धन्य सृष्टी भरता तू धन्य धन्य भरता गोकतो निषादपती तेने भरत रणती श्रीराम केले वस्ती त्या स्थळासी आणले. आणि मग हाताला धरलं आणि भगवान जिथे जिथे राहिले होते, जिथे बसले होते, जिथे शेद केली होती तिथे नेऊन दाखवलं. गुहक सांगे भरताजवळी याची गुंडी वृक्षाची मुळी श्रीराम राहिला मवळी. ते गंगाजळी स्नान केले ते चित्रण सेजे रघुनंदन सीते सहित केले शयन निद्रा न करीचे लक्ष्मण बहु प्रार्थना म्या केली. तो म्हणे श्रीराम सेवा समाधान. भरत पडला मूर्छापन्न. ज्याचा सोन्याचा पलंग होता, पराची गादी होती, मखमलीचे लोड तक्के होते, त्या रामाला गवताच्या शय्येवर निजलेला बघितलं ना अतिशय दुःख झालं. दुःख नुसतं झालं नाही, मूर्छा येऊन पडला तिथे. मूर्छा आली खाली पडला. अरे काय रे हे माझ्या दुःख वाटणीला आलं, काय पाहायचे डोळे मला भेटले. वृक्ष वंदितो मी ओझा नित्य पूजितो तृणाची सेवा सेजा. गोकांनी सांगितलं त्या दिवसापासून तिथे बसला तिथली पूजा, ज्या शय्येवर झोपला त्या शय्येची पूजा. त्यातल्या त्यात वाईट काय वाटलं भरताला ऐकून दुःख झालं. वाईट वाटलं म्हण नाही, वाईट वाटून दुःख झालं. कशाचं माहितीये का? राम जानकी या शय्येवर निजले आणि रात्रभर लक्ष्मण पहारा देत उभा होता. भरताला वाटलं आपल्या वाटणीला ही सेवा नाही आली. काय भाग्यवान लक्ष्मण आहे. काय जगन्मातेनी आणि परमपित्यानी नारायणाने शय्येवर विश्रांती घ्यावी आणि पहारा करण्याचं भाग्य लक्ष्मणाला लाभावं. भरताला वाटलं प्रभू माझ्या वाटणीला नाही सेवा आली. अतिशय दुःख झालं. ऐकोनी गोहकाची वाणी भरत लागे त्याचे चरणी श्रीराम भावेगा संपूर्ण तू वंदिसी वृक्षतृण याही परते भाग्य कोण सूक्ष्म भजन निज निष्ठा. भरत उतरले परपार नावाणारे सत्वर आणि मग मदत करण्याकरता सहाय्य करण्याकरता नावा आणल्या. गोवकमणे गुरुनाथा तारक तुझी कृपा तत्वता कृपेनी हातू ठेविता मथा मी समस्ता तारीन. ऐसे वोक बोलता बोली वशिष्ठ निज खुण पावली हरिघे पिटोनिया टाळी नाव दळे तो आला. वशिष्ठादिमंत थोर त्यासी नाव दिली स्वतंत्र ज्यांना त्यांना ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे नावा दिल्या. भरताची नाव, वशिष्ठ कुलगुरूंची नाव. भरत गंगे उतरोनी केले स्नान संध्यार्पण आधीची वस्ती प्रयाग स्थान म्हणून निशान त्राटिले. देखोनी त्रिवेणी दर्शन भरताणी पै शत्रुघ्न दोघे घातले लोटांगण ते योन्या पादत्राण चरण चाली निघाले. आणि जेव्हा त्रिवेणी संगमावर आले, त्रिवेणी संगमावर आल्यानंतर काय काय केलं त्यांनी? दान केलं, मोठं गोदान दिलं, पुष्कळ दान केलं. तिथे तीर्थोपवास मुंडन रायासी नाही बंधन वशिष्ठ सद्गुरु सज्ञान. मग तिथे मुंडन विंडन काही करायचं नाही. प्रयागला जातात आणि मुंडन करतात. ते म्हणाले राजाला हे बंधन नाही. राजा करतात दंडन मुंडन हे राजा करता नाही. राजाला हा विधी लागू पडत नाही म्हणून तू करण्याची गरज नाही. मागत्याचे निवेमन जे ज्याला वाटेल ते दिलं. द्विजे बोलती द्विजापासी. एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाजवळ बोलतो श्रीरामाला होता तीर्थेसी निशेष द्रव्य नाही त्यासी. मागच्या वेळेला रामाला काही दिवसापूर्वी त्यांनी काही दिलं नाही आपल्याला. बरोबर आहे, दिल कुठून, त्याच्याजवळ काय होतं, पण भरत देतोय त्याचे देखता तीर्थे सकळ झाले सुख. पण एक दुसरे म्हणाले अहो काय बोलताय, काही दिलं नाही, पण खरं सांगा हो समाधान किती भेटलं. तुम्ही म्हणता भरतानी द्रव्य दिलं, त्याचे देखता श्रीमुख तीर्थी सकळ झाले सुख. अहो रामरायाचं मुख बघितल्यानंतर तीर्थाला सुख झालं.
तीर्थाला आनंद झाला. त्यापुढे द्रव्य तुच्छते देखे अलौकिक सुखे श्रीराम. अरे काय त्या द्रव्याची किंमत आहे. श्रीरामाचं जे दर्शन घडलं ते अलौकिक. तीर्थ ब्राह्मणा लुलुभूत वल्कलधारी श्रीगुणात द्रव्य वाटिले महाराज सुत. असेल गुप्त धनयापासी वाल्मिकापासी संपूर्ण ज्ञानकांडाचे श्रवण. भरद्वाजे केले आपण अति सावधान श्रद्धेनी. झाली श्रवण निष्पत्ती श्रीराम देखे सर्वाभूती. या लागी त्याची श्राम भक्ती भावे रघुपाती स्वाश्रमा नेला. ऐसिया ब्राह्मणाची कथा. काय झालं. भरद्वाज ऋषी जवळ गेले आणि भरद्वाज ऋषी जवळ गेल्यानंतर त्याने 2 ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्यावर काय घडलं. काय घडलं तुम्हाला वाटतं. भरताला सर्व ठिकाणी राम दिसू लागला. ही ज्ञानाची परिपूर्णता आहे. सर्व ठिकाणी तो आहे कळणं हे ज्ञान आणि तो दिसणं हा साक्षात्कार. कळणं हे ज्ञान. माझं बोलणं कळलं. सर्व ठिकाणी तो आहे हे कळणं हे ज्ञान. एक गंमत सांगू का. तुम्हाला सुद्धा मला सुद्धा कळलंय की सर्व ठिकाणी देव आहे. पण वळतो कुठे. म्हणून तो दिसतात. वळतं का. बिलकुल नाही. अहो देव काय सर्व ठिकाणी आहे. काठी पाशाणी. पुढे काय. पुढे काही नाही. हे या हॉल पुरतं. हॉलच्या बाहेर पडलं की संपलं. काय. म्हणून एक सांगतो ज्ञान सर्वाजवळ आहे पण ज्ञानाचा अनुभव संताजवळ आहे. हे विसरू नका. ज्ञान सर्वाजवळ आहे. साधी साधी बाई सुद्धा समत्वाच्या गोष्टी करते. हो. अहो हात घालून वाजवीपेक्षा जास्ती घेऊ नका. पुढचं आहे का. अहो माझा डोळा चुकवला पण देव बघतोय की. म्हणजे देव बघतोय हे भाजी विकणाऱ्या बाईला सुद्धा कळतं. मग भाजी विकणाऱ्या बाईला कळतं तर तुम्ही आम्ही रामायण ऐकतो इतके दिवस का कळू नये. म्हणून कळणं आणि अनुभवणं काय संतांच्या जवळ कळणं आहे आणि त्याबरोबर त्याचा अनुभव सुद्धा आहे. हेच तर त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. तीर्थोपवास मुंडन रायासी नाही हे बंधन. वशिष्ठ सद्गुरु सज्ञान तीर्थविंदान तो करवी. वाल्मिकापासी संपूर्ण ज्ञानकांडाचे श्रवण करून या वशिष्ठासी नमन. भरत बोलिला वचन भरद्वाजे पूजिला रघुनंदन. त्याचे दर्शने आम्ही घेऊ. भरद्वाज उठून आपण वशिष्ठासी घाली लोटांगण. वशिष्ठे दिधले आलिंगन समाधान. मग ऋषी भेटले काय भरद्वाजाने आणि साष्टांग दंडवत काढला वशिष्ठांना. वशिष्ठ मोठे असल्या कारणाने त्यांनी त्यांना आलिंगन दिलं. भरद्वाज त्या दोषासी अलिंगिले हृदयासी. भरद्वाज म्हणे गा भरतासी सदोन्या सैन्य समजता. वनी बंधू वधुदासी रघुनाथा राजुलो भारता लक्ष्मी. त्या भरताचं काही सुटत नाही बघा. अवघड आहे सगळं. काय मागे त्या गुहक तोच बोलला पुन्हा हाही तेच बोलतोय. भरद्वाज म्हणे गा भरता सजोनिया सैन्य समजता. वनी वधुदासी रघुनाथा राज्य लोभारता. श्रीरामाचा क्रोध भुरगटी रणा आणील सकळ सृष्टी. ते तर तुझी कळसी गोठी रुद्र कंकटी. ऐकता भरद्वाज वचन पुन्हा विचारा मूर्छित पडला. त्याला वाईट वाटलं. हे पहिलं झालं सगळं स्वागत आगत स्वागत झालं बर का. मुलगी घरात येताना आगत स्वागतच असतं. पुढे पिचण्या सुरू होतं. बोलणं कळलं का. एकमेकाला ढुसण्या मारायच्या सुरुवातीला एकदम स्वागताबरोबर नाही. जसं पहिलं नीटनेटकं स्वागत झालं आलिंगन झालं सगळं झालं पुढे सुरू झालं. का म्हणले एवढं सैन्य घेऊन निघालंय. कैकई राजलोबाची थोरी जगमी केलो रामाचा वैरी. भरत जाऊनी वनांतरी श्रीरामा ते मारी. जग बोले अरे 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 काय माझी आई आहे देवा. हीच भेटली होय तुला. आमचा जिच्या पोटी घालावा हीच भेटली.
अरे करणी केली तिने आणि तिच्याकरता सगळे मला रामाचं वैरी म्हणतायत. मी तव वज्राचा घडलो, मी अपेशेचा, मी तव अपेशाचा आयतन. ऐसे बोनोनी भरतपण भरतवाच्या धरी माझ्या पापा पुरश्चरण शाप दारुण स्वामीचा. ठीक आहे म्हणले महाराज, तुमच्या मनात आहे माझ्या हातून हे पाप घडतंय. तुम्ही ऋषी आहात. मी परवाच सांगितलं दोघाजवळ दोन शक्ती आहे. क्षत्रियाजवळ शस्त्राची शक्ती आणि ब्राह्मणाजवळ शापाची शक्ती. ब्राह्मणाजवळ कशाची शक्ती? म्हणून ब्राह्मणाने शस्त्र धरायचं नाही आणि क्षत्रियाने शाप द्यायचा नाही. किती मोठा क्षत्रिय असला तरी तो ब्राह्मणाजवळ इतकी ताकद होती की ते शापाने त्याला जाळू शकत होते. म्हणून हा काय म्हणतो इथे, शापदारुण स्वामीचा ऐसे बोलता आले रुदन भडत पडिला मूर्छा सर्वांग झाले रो उचलोनी दवी बाई आळंगीला श्रीराम ज्याची अनन्य प्रीती ऐकोनी भरताचे निर्वाण. ऐसे ओनिया जाण भरतराज नेघीची जाण शीघ्र करावया वन प्रयाण तेही कारणा उधारा भरते जाऊनी रामाप्रती राज्य द्यावे रघुपती ऐकोनी भरताचे निर्वाण. भरताला मोठं आश्चर्य वाटलं. सगळ्यांनी सांगितलं असं नाही आहे, दिसतच तसं नाही आहे. तुम्हाला वाटतंय हा याच्याकरता निघालाय पण तसं नाही आहे. तो रामाला शरण निघालेला आहे. शरण आहेच आहे. शरण निघालाय म्हणण्याचा अर्थ माझं बोलणं कळलं का? शरण कोण जातो? जो वैर करतो तो. इथे शरणच आहे तो. वशिष्ठ केवळ ब्रह्मपूर्ण परम भाग्य त्याचे आगमन भरत राम भक्त अनन्य करू पूजन यथोयुक्त केले वशिष्ठासी नमन. आजी घ्यावे माझे पूजन माझे आश्रमी निज भोजन ऋषीजन समोगे. मग बोलिला भरताप्रती भोजना यावे तुम्ही समस्ती आम्ही देगो येवो ऋषीस पंक्ती चाड बहुती तुझ काय भरता तुझे जितके कटक अश्वगजाव घे रामसेवक ते मज पूज्यावश्यक एकेका नावे समग्र सैन्य उतरावे. सांगितलं अरे बाबा आता मला कळलं तुझं जेवढं सैन्य असेल ते आण. काय सगळ्याला जीव घालतो, हत्ती आण, घोडे आण, अमकाण तमकाण. काय एखाद्या मोठ्या कार्याचं लग्न असलं की नाही तिथे सर्वाला जेवण असतं बरं का? हो, काही एक गमतीने मी सांगत असतो विनोदाने. पूर्वीच्या काळी आमंत्रणाची पद्धत असायची खेड्यापाड्यात. या पत्रिका नसायच्या. हे आत्ताची फॅशन आहे. हो, काही वेळेला त्या पत्रिकेचा खर्च इतका असतो 50 रुपयाची 200 रुपयाच्या पत्रिका. आणि माणसं असं घेतात आणि फेकून देतात आणि पुन्हा म्हणतात काय पैसे जास्ती झालेत. बोलणं कळलं का? तुम्हाला काय वाटतं? पण सध्या कॉम्पिटिशन फार झाली. याची पत्रिका अशी तापली एवढी. पुढे पुढारांच्या पोस्टर सारखी पत्रिका येईल. एका बाजूला नवरा आणि एका बाजूला बायको आणि ते दारात घेऊन जातील ही पत्रिका. येड्याचा बाजार, येड्याचा बाजार नाही तर काय. अरे एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा त्या मुलीला फिक्स डिपॉझिट तरी घेऊन द्या 10,000ची, नीट राहतील तरी. काय उपयोग आहे त्याचा? एवढ्या मोठ्या 10, 15, 20, 50, 100, 200, 400 आहे का? हे माणसांना लक्षात येत नाही. हे पूर्वीच्या काळी असलं नव्हतं. गावं लहान, माणसं समाज तेवढ्या पुरता. मग तो तराळ असायचा. अमक्या तमक्या पाटलाच्या घरी अमक्या तमक्याचं लग्न आज येते, जेवायला या. मग पुढे बोलायचं कोण जेवायला या? करकोट बांध. आता तुम्ही बांधतच नाही म्हणून तुम्हाला माहिती नाही. काय कळलं? पुरुषाच्या कमरेला कटदोरा असायचा. बायका बांधत नसतात. मारवाडी समाजात बांधतात पण मराठी समाजामध्ये बाई करदोडा बांधत नाही. म्हणजे जेवायला कोणी या? करगोट बांध म्हणजे पुरुषांनी, बायकांनी यायचं. म्हणजे एवढीच आमची कपॅसिटी आहे.
मग दुसऱ्या प्रकारचा अमन, अमक्या दमक्या पाटल्याचं लग्न जेवायला यायचं, चूल बंद चूल बंद चूल बंद चूल बंद, चाल पोरं ढोरं सगळी घेऊन मग तिथे काही कमी. काय मग बैल बिल अमक तमक, गाडी सोडली हे चारा टाक. म्हणजे लग्नाला जाताना 4 पेंड्या सुद्धा बरोबर घ्यायच्या नाहीत. हा त्याच्याकडे काय कमी घालील. त्याचं कळलं का आमंत्रण चूलबंद. म्हणजे एवढं जरी आता हे असले आमंत्रण, आता काय जेवणाची ताटं सुद्धा काय हो, काय खातात कोणाला माहित. त्याच्यात हात धुणं हेच भाग्य. कोणी काही खात नाही. पक्वान्न बघितली तर 5-5, 6-6 काय ती पक्वान्न काय. अरे 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 मग ती एक किती खाऊन खाऊन खातो हो. जवळजवळ निम्मे डायबिटीस वाले. आता कशाचे ते खात आहेत काय. मी तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला जर माणसं खावीशी वाटत असेल ना, एकच पक्वान्न इतकं उत्कृष्ट करा की ते आडवा हात खाऊन खातील. हे तुम्ही 10 करता, हेही नाही हेही नाही हेही नाही, ते बघूनच आवाक होतो. काय म्हणून जरा इथून पुढे सुधारणा करा काहीतरी नीट नेटकं. 1-2 एक भाजी, एक उसळ, चटणी, कोशिंबीर, एक पक्वान्न, आडवा हात. काय याच्यातलं नाही त्याच्यातलं नाही. आणि पुन्हा तुम्हाला मी सांगतो, मी अशा लग्नाला जातो ना तेव्हा माझं मन मला खातो, हे काय टाकतोय मी, हे किती टाकतोय मी, हे किती टाकतोय मी. मन खातो. बरं मन खातंय पण मला खाता येत नाही ना. नाही मन तर खातंय पण मला कुठे खाता येत काय. आणि मला खाता येत नाही म्हणून ते वर खाली होतं. म्हणून मी कशा करता सांगितलंय, जेवणाचं आमंत्रण पहिल्यांदा हे कळलं की ते सांगितलं आता जे असेल ते घेऊन ये. वशिष्ठ अशी ऋषिगण आले असती कोण कोण, जे असतील ते घेऊन ये. म्या बोलिला भरताप्रती भोजना यावे तुम्ही समजती, आम्ही दोघे येऊ. नाही 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 नाही, अश्व गज अवघे रामसेवक, हत्ती आण घोडे आण, जे असतील ते समग्र सैन्य उतरावयासी. माझ्या आश्रमी अवकाश त्यासी, प्रेमे आज्ञे मी भरतासी. अति उल्हासे भरद्वाज. भरद्वाज महामुनी बैसोनी अनुष्ठानी, स्वर्गीय आणली आकर्षणी पूजे लागोनी आश्रमा. स्वर्ग आणला. अहो मोठा ऋषी होता तो. अहो त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होतं, नुसता अनुष्ठानाला बसला आणि तप सामर्थ्याने स्वर्ग तयार झाला तिथे. एवढं ताकद होती पूर्वीच्या ऋषीमुनीमध्ये, एवढी ताकद होती. नुसतं अनुष्ठान बसला आणि सांगितलं माझ्याकडे रामराया पाहुणा आलेला आहे, रामरायाचे बंधू म्हणजे रामच आहे, असं जेवण कर. तयार. घरे चवरे पट्टशाळा अश्वशाळा. हो पटांगण भरपूर होतं, ताबडतोब तयार झालं. अश्वशाळा, दाणा पाणी सगळं तयार झालं. नाना परीचे शिखरणी. हो शिखरण काय यादी दिली आहे बघा. तेने भरल्या पोखरणी, धुतुकुल्या भुतुकुल्या, आम्ररसे वापी भरल्या, इक्षुरसे. अहो कशाचा, आंब्याचा रस, उसाचा रस. अहो नदी वाहू लागली. प्या. अर्धा ग्लास देऊ का, अर्धा बिरदा नाही, प्या. सरिता भरल्या दही दुधे, नद्या भरल्या दही दुधाने. परवा आपल्याकडे भरली, सकाळला फोटो होता. हो सकाळला फोटो होता, मी बघून चकित झालो. मला असं वाटलं रामाच्या घरी काही कार्य आहे की काय. हो पहिल्या पानावर सकाळला फोटो, हे दुधाच्या दह्यावर. पण ते का भरलं माहिती आहे का, ते दूध भरलेलं होतं म्हणून भरलं. वाईट दूध होतं असं आहे. नाना परीच्या शिखरणी तेने भरल्या, शतानुशते कल्पद्रुम मांदार, पारिजात विचित्र हार. हार काय, शर्कराचे पर्वत, फळश्रेणी स्वादिष्ट, पारिजातादि विचित्र हार. पुजावया ऋषिकुमार. पारिजात काय, गुलाब काय, चंपक काय, अरे चंदन काय, सुंदर सुंदर. भरले कनकांचे रांजन, ऐसे दिव्यान सुवर्ण ताटी, नाना रसी भरली वाटी. आणि प्रत्येकाला सोन्याचं ताट. बरं आहे नाही, आपल्याला काहीतरी असा मंत्रबिंत्र यावा नाही का.
आपल्याला एक चांदीचं ताट वर काढलं तर आतमध्ये ठेवलं का, आतमध्ये ठेवलं का? जरा बघा पेले किती काढले होते. एक कमी दिसतोय, कमी. बायको म्हणली कमी नाही, आतमध्ये आणलाय. हेच घाबरून टाकता सगळ्या. हे का बरं म्हटलं माहितीये का? स्मरण केलं की आलं, नको म्हटलं की वर गेलं, पुन्हा आपण मोकळे. वरच्या स्टॉकला जमा, इथे आपल्याला प्रत्येक गोष्टी मोजाव्या लागतात. ठाई ठाई अति निर्मळ सुवासे शीतळ जळ. काय पाणी तुम्हाला सांगू, त्याच्यामध्ये केवढा काय घातलेला, चंदन काय घातलेला, हो 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 असं नुसतं पाणी पीत. मोगऱ्याची फुलं काय घातलेली. सेविताचे पै तात्काळ सहाय्य सकळ दिव्यांगणा अति सुंदर व्यंजन घेऊन या करी. हो हो अति सुंदर बायका, म्हणजे जे वाढपी म्हणता ना तुम्ही, हा वाढपी, त्यांनी आता त्या तुम्ही ह्या सगळ्या हॉटेलमध्ये म्हणता ना, हो बायका, त्यांनी वरून बोलवल्या, भरत आमच्याकडे येणार आहे, वेल ड्रेस्ड, हो असं सुंदर पातळ बितळ नथी बिथी घालून, मी दिव्यांगणा अति सुंदर व्यंजन घेऊन या करी विजविता ढाळे करी. हा आणि कोणी वारा घालतय पाहता त्यांच्या तोंडा. किती रसिक नाथ आहेत बघा. त्या वाढणाऱ्या बायका आल्या ना, त्यांच्या तोंडाकडे ते बघत बसले. आता सगळेच काही भरत आणि राम आहेत का? त्याच्या सैनिक सुद्धा होतेच की, साधी सुधी माणसं सुद्धा होतीच की. हा त्याने आपली नकटी बायको बघायची सवय बर का. या अप्सरा बघितल्यावर हे चकित झालं का? शेवटी शेजारच्याला सांगावं लागलं, पानाकडे बघा, तिकडे काय बघ. हे बघा, हे मी सांगत नाही, नाथांनी लिहिलंय, ते वाचून दाखवतो. पाहता त्यांच्या तोंडाकडे जेवणांतरले पुढे जेवणारा झाले वेडे. अंगणाकडे पाहतचा वेडे झाले म्हणले. त्यांच्या मुखाची पाहता वास, देखता हावभाव विलास, हातीचे हाती राहिले ग्रास. किती रसिक आहेत बघा आमचे नाथ बाबा. हातातल्या हातात घास राहिले, झाला स्पर्श वायसांचा, जेवणांतरले पुढे सचैल सान करणे पडे सकाम. आणि काय झालं, हात धरून बसले, असं पंक्तिमान, त्याच्यात कावळे येऊन हातातलं घेऊन गेला. तर किती वेळ धरून बसायचं, ते कावळं वर टपून बसलं होतं. तोंडात गेलं म्हणजे बरं, ते म्हणले खातच नाही, उडून गेलं. पुन्हा उठायची पाळी आली. ब्राह्मणाची पंगत आंघोळीला गेले, ते म्हणले जेवण गेलं. आणि मला वाटतं परत येईतोपर्यंत त्या वर गेल्या होत्या. त्या ज्या बोलवल्या होता ग्रासोग्रासी. हा मग कसं जेवावं, आता बघा काय सांगतायत. कसं जेवावं म्हणजे विकार होणार नाही. ग्रासोग्रासी रामस्मरण ते भोजनी भोगता रघुनाथ. प्रत्येक घास घेताना श्रीराम राम राम राम, श्रीराम राम राम राम, श्रीराम राम राम. जेवणारा तो नित्यमुक्त श्रुती संबंधशा. ऐसी हे भोजनाची स्थिती, सकाम निष्काम प्रयुक्ती. जे जे रसी ज्या ज्या सक्ती, ते ते सेवती. वशिष्ठ ताटी परवडी चोख, तैसाची ताटे सेवती रंक. आणि आता एवढा मोठा भरद्वाज ऋषी सगळ्याला वशिष्ठाच्या ताटात जे अन्न होतं, ज्ञानोबराय म्हणतात, समर्थाच्या पंगती भोजने, तळलिया वरलिया एकची पक्वान्नी. तळी म्हणजे शेवट बसलेला आणि वरले म्हणजे नंबर 1ला बसलेला. दोघांच्या ताटात एक पक्वान्न, न लगे मागणे नाही वाढणे, ठाईचे सरो नेणत्यान्न. एवढं वाढलं होतं की ते खाता खाता मुश्किल. क्षुधाहार पली तेथे, तृषा तृषेची झाली तृप्त. अश्वगजन खाती तृण, त्यासे उगरली मिष्टान्न. अहो काय झालं, इतकं राहिलं की तिथले अश्व आणि गज ते सुद्धा ते बर्फीच खात होते. बालुशाही. अरे का, अहो ते रामाच्या घरचे हत्ती होते काय, ते तुमचे आमचे होते होय काय? तेही बालुशाही खातायत, शिरे खातायत, हो हणतायत. साटे फाटे उदमी लोके, वाणी व्यवहारी सकळिके. वशिष्ठ भरित आणि टिळे माळा गंधाक्षरा. हा हा हु हु विवेक द्राक्षांचे घड देखता. आणि जेवण झाल्याबरोबर फलहार.
सुंदर विवेक द्राक्षांचे पैघड देखता डोळ्या पुरे कोड सकळा गोडिया ते गोड हा हा हुहू गंधर्व दोनी मधुर स्वरे गाती गाणी हो 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 हो. मग जेवण झालं, फळांची ताटं ठेवली आणि तिथे अप्सरा नाचायला आल्या त्यांची करमणूक करण्याकरता. हो, आवडीने सुंदर नाचू लागल्या. श्याम चुनरिया दे दे मोरी, काय म्हणू लागल्या, छुम 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 नाचू लागल्या. येडे बघतच बसले. काय अवस्था आहे, अवघड आहे. एकी करती चरण क्षाळन प्रतिपुरुषी भिन्न ओवरी रत्नमंचक त्या माधारी पुरुषा प्रति पाचणारी. अरे 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 नाथ बाबा जरा एक दोन कमी करा. ते म्हणतात माझं काय, मला दिसतंय तसं लिहितोय. एक पुरुष आणि त्याच्या सेवेला 5 बायका. अरे बापरे, काय हे आपलं रामायणातच राहू द्या. काय हे रामायणातच राहू द्या. तुमची बायको ठोकून काढील तुम्हाला आणि मला. 5 बायका. अहो, हे भारद्वाजाच्या आश्रमातली गोष्ट आहे. मला काय राग होता, त्या भारद्वाजाला कळायला पाहिजे की नाही की प्रत्येकाला किती द्याव्या द्या. माझा काय दोष आहे त्याच्यात. एकी आणि नुसतं नाही, एकी करीती चरण शाळन, एकी करीती संहान, एकी चंदन एकी व्यंजन, विडिया जाण एक देती. विड्या देत आहेत कोणी, अप्सरा पुरुषास या बोलती, आम्ही नय अयोध्या प्रती वना मिनयो निश्चिती जाऊन या मागुती स्वर्गासी. कोणी म्हणतायत फार सुंदर आहे, अयोध्येला चल. ते म्हणले दॅट इज नॉट द ऑर्डर. म्हणून एक सांगतो, माफ करा, जिथे अशा बायका सर्व करतात त्यांना हॉटेलातच ठेवा, घरी आणू नका. ब्रिटात कळला का? सध्या हॉटेल निघाली अशी की जिथे बायका हे सर्व करतात, तेव्हा तिला तिथेच राहू द्या. कारण त्या अप्सरांनी सांगितलं चला आमच्यावर. ते म्हणले वर यायची ऑर्डर नाही, फक्त आता भरद्वाजाच्या तपश्चर्येने आलोय. भरद्वाचे ध्यान ज्ञेय आमचे येथे आगमन, दिवस उगताची जाण स्वर्गागमना महासी. जवळी असता अप्सरासी, श्रीराम भक्त उदास त्यासी, भूती देखता भगवंतासी, स्त्री पुरुषासी अभाव. पण जे त्याच्यात रामचरणामध्ये रंगून गेले होते त्यांनी त्यांच्याकडे डुंकून सुद्धा बघितलं नाही. ते त्या भरद्वाज येऊन आपण वशिष्ठ ऋषीगण त्यासी घातले लोटांगण. आणि असं करत करत सकाळ उजाडली. भरद्वाजानी आणि भरताचे चरण धरले, वशिष्ठांची पूजा केली. त्यांना सांगितलं आमचं भाग्य थोर की आज तुम्ही आमच्या आश्रमामध्ये वास्तव्य केलं. श्रीराम जय राम जय जय राम. नमो